नमस्कार शेतकरी मित्रांनो महाराष्ट्र राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेसंदर्भात एक खूप मोठी खुशखबर आज समोर आलेली आहे। शेतकरी मित्रांनो, नमो शेतकरी योजनेचा पुढील चौथा हप्ता शेतकऱ्यांना कधी मिळणार याकडे सर्व शेतकरी बांधवाचे लक्ष लागलेले आहे। याच विषयी आज महाराष्ट्र राज्य सरकारने नमोच्या चौथ्या हप्त्याच्या वितरणाबद्दलची मोठी अपडेट जाहीर केली आहे। त्या अपडेटनुसार तुम्हाला पुढच्या काही दिवसात नमोच्या चौथ्या हप्त्याचे पैसे मिळणार असल्याचे जाहीर करण्यात आलेले आहे। चौथ्या हप्त्याची तारीख देखील महाराष्ट्र राज्य सरकारने आज जाहीर केली आहे। तर मित्रांनो, नमोचा चौथा हप्ता कधीपर्यंत येईल, किती तारखेला नमोचा चौथा हप्ता शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती येईल, त्याबद्दल राज्य सरकारने आज कोणते निर्णय घेतले आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तसेच चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब अवश्य करून घ्या, जेणेकरून अशाच महत्त्वाच्या अपडेट्स तुम्हाला वेळोवेळी मिळत राहतील। चला तर वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया। शेतकरी मित्रांनो, केंद्र सरकारच्या प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या धर्तीवर महाराष्ट्र सरकारने नमो शेतकरी महासन्मान निधी योजना जाहीर केली आहे आणि या योजनेमध्ये सुद्धा पीएम किसान योजनेप्रमाणे शेतकऱ्यांना वर्षाला 6,000 रुपयांचा आर्थिक लाभ हा दिला जातो। पीएम किसान योजनेच्या धर्तीवर ही योजना सुरू करण्यात आल्यामुळे याच योजनेच्या प्रत्येक हप्त्यासोबत नमो शेतकरी योजनेच्या हप्त्याचे देखील वितरण राज्यातील शेतकऱ्यांच्या बँक खात्यावरती करण्यात येईल, अशा प्रकारची माहिती महाराष्ट्र राज्य सरकारने दिली होती। तसेच पीएम किसानच्या योजनेच्या मागील 16व्या हप्त्यासोबतच नमो शेतकरी योजनेच्या दुसऱ्या आणि तिसऱ्या हप्त्याचे एकत्रित वितरण महाराष्ट्र राज्यातील शेतकऱ्यांना करण्यात आले होते। परंतु त्यानंतर मात्र मागील महिन्यात म्हणजेच 18 जून 2024 रोजी पीएम किसान योजनेचा 17वा हप्ता सर्व लाभार्थ्यांना त्यांच्या बँक खात्यामध्ये वितरित करण्यात आला व त्याचसोबत राज्य सरकारच्या नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील वितरित केला जाऊ शकतो अशी शेतकऱ्यांना अपेक्षा होती। मात्र शेतकऱ्याची ही अपेक्षा कुठेतरी आपल्याला खोटी ठरताना दिसत आहे। परंतु आज राज्य सरकारने स्वतः अशी माहिती जाहीर केली आहे की राज्यातील सर्व नमो शेतकरी योजनेअंतर्गत पात्र असलेल्या लाभार्थ्यांना महाराष्ट्र राज्यामध्ये होत असलेल्या विधानसभा निवडणूक लक्षात घेता या नमोच्या चौथ्या हप्त्याचे 2,000 रुपये याच महिन्यामध्ये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित केले जातील। म्हणजेच याच महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात किंवा पुढील महिन्याच्या म्हणजेच ऑगस्ट महिन्याच्या पहिल्या आठवड्यामध्ये शेतकऱ्यांच्या बँक खात्यावर जमा करण्यात येणार आहेत। मित्रांनो, आपल्याला माहीतच असेल की पुढच्या महिन्यामध्ये विधानसभेच्या निवडणुका या होणार आहेत। त्यामुळे पुढच्या ऑगस्ट महिन्यात कोणत्याही तारखेला राज्यामध्ये आचारसंहिता होऊ शकते आणि यामुळेच राज्य सरकारला थकीत हप्ते व नमो शेतकरी सारख्या महत्त्वाच्या योजनांचे पैसे, त्याचप्रमाणे राज्यातील महिलांसाठी नव्याने सुरू झालेल्या लाडकी बहीण या योजनेचा हप्ता देखील याच ऑगस्ट महिन्यामध्ये वितरित करावा लागणार आहे। म्हणजेच मुख्यमंत्री माझी बहीण लाडकी योजनेचा पहिला हप्ता व नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता ऑगस्ट महिन्याच्या 15 तारखेला एकत्र जमा होण्याची अगदी दाट शक्यता आहे। मित्रांनो, लाडकी बहीण या योजनेचा पहिला हप्ता महिलांना 15 ऑगस्ट डीबीटी मार्फत त्यांच्या बँक अकाउंटवर जमा केला जाणार असल्याची घोषणा राज्य सरकारने केली आहे। त्यामुळे या योजनेसोबतच नमो शेतकरी योजनेचा चौथा हप्ता देखील शेतकऱ्यांना वितरित केला जाऊ शकतो। तर मित्रांनो, ही माहिती तुम्हाला कशी वाटली कमेंटमध्ये अवश्य सांगा। तसेच व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करा।